साली हा प्रकार झाला, तेही मान्य झालं नाही. पुढल्या काळात मी स्वातंत्र्य लढ्याच्या तपशिलात जात नाही, कारण तो माहिती आहे सगळ्यांना. इंग्रजांचं राज्य स्थिर झाल्यानंतर पहिल्यांदा या सबंध देशाला लागू होईल असा जो कायदा झाला तो मोर्लेमेंटो कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. तो अधिकृत कायदा इंग्रज सरकारने केलेला आहे. हा कायदा करत असताना इंग्रज सरकारला मदत करणाऱ्यांमध्ये आणि सल्ला देण्यामध्ये गोपाळ गणेश नामदार गोखले होते, हे आपण लक्षात घ्या. इंग्रजांनी या देशावर अन्याय करण्यासाठी जेव्हा जेव्हा असे कायदे केले तेव्हा या देशातल्या ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या सगळ्यांची नावं मी इथं सांगत नाही, कारण ते आपल्या आदराचे विषय आहे. गोखल्यांनी पुढे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा हा दुसरा आला, तोही संबंध हिंदुस्थानला लागू झाला. ती दुसरी अधिकृत घटना. तिसरा 1936 मध्ये आला, तो 37 मध्ये लागू झाला. तो सायमन कमिशनच्या सल्ल्यानुसार झाला होता. आता सायमन कमिशन हे नाव सगळ्यांना ठाऊक आहे. हे सायमन कमिशन 1928 मध्ये भारतात आलं आणि भारताला स्वराज्य द्यायचंच असेल तर ते कसं द्यायचं याचा विचार करायला आलं. या सायमन कमिशन मध्ये जे सभासद होते ते सगळे इंग्रज होते, एकही भारतीय नव्हता. म्हणून गांधीजींनी सायमन गो बॅक ही चळवळ केली. पहिल्या दिवसापासून ही चळवळ सुरू केली. ती एवढी मोठी चळवळ झाली की लाला लजपत रायांसारखा थोर देशभक्त इंग्रजांनी केलेल्या लाठी हल्ल्यात त्यात मृत्यू पावला. लालाजींचा मृत्यू झाला म्हणून त्याचा सूड घ्यायला भगतसिंग यांनी पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला. भगतसिंगांनी जेव्हा पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला तेव्हा पार्लमेंटच्या सभागृहामध्ये प्रेक्षकगृहात हा सायमन बसला होता. या सायमनला सुद्धा सल्ला द्यायला या देशातले जे लोक पुढे झाले होते त्यांची नावं गुगलवर आपल्याला सापडू शकतात. मी इथं सांगत नाही, कारण मला घरी जायचं आहे.